रामकृष्ण हरी आज या ठिकाणी श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या गाथ्यावरील पहिल्या अभंगाचं प्रवचन चालू आहे। या आपल्या उजनी गावामध्ये संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांची संजीवन समाधी आहे आणि त्या संजीवन समाधीला 375 वर्ष पूर्ण होत आहेत। म्हणून हे वर्ष त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सव म्हणून साजरं केलं जात आहे आणि त्या निमित्तानं संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या गाथेवरील अभंगामध्ये दररोज एका अभंगाचं विवेचन किंवा प्रवचन या इथं ठेवलेलं आहे आणि त्यानिमित्त आज या प्रवचनाकरता गणेशनाथ महाराजाचा पहिला अभंग त्याचा घेतलेला आहे। मनी पाहे जन जनी नको मन या परी साधन साध्य करी तिन्ही लोक पाहे आपल्या माझारी दृढ बाह्यांकारी नको ठेवू संत साधुजन सद्गुरूची ध्यान अंतरी जीवन साठवावे गणेशनाथ म्हणे हृदयी पूर्ण भाव आपणा सहित देव अवघा एक असा हा पहिला अभंग आहे। तत्पूर्वी आपल्या सांप्रदायिक नियमाप्रमाणे त्या पांडुरंग परमात्म्याला नमन करून या प्रवचनाची सेवा चालू करायची आहे। पांडुरंगाचं प्रथम नमन श्रीचरण संताची आणि या नियमाप्रमाणे पहिलं नमन पांडुरंग परमात्म्याला केलेलं आहे आणि त्याच नाही दुसरं संत महात्म्याला आणि आपण प्रवचनाची सेवा सुरू करायची आहे। हा गणेशनाथ महाराजाचा पहिला अभंग आहे। खरोखर या गाथेमध्ये मंगलाचरण किंवा भगवंताच्या रूपाचं ध्यान असं वर्गीकरण या ठिकाणी झालेलं नाही। तसं पाहिलं तर आपण मंदिरामध्ये कीर्तनाच्या सुरुवातीला रूपावळीमध्ये गणेशनाथ महाराजाचा दुसरा अभंग घेतो। तो देखली तुझे पाय अनेक मागू काय दाखविली सोय स्वानंदाची देखली तुझे मुख झाले सर्व सुख हारपले दुःख जन्मांतरीचे हा अभंग घेतो। पण या ठिकाणी या गाथेमध्ये हा पहिला अभंग या ठिकाणी छापलेला आहे। या गणेशनाथ महाराजाचा जर संपूर्ण कथाभाग जर सांगायचा झाला तर थोड्या वेळात सांगतो मी। संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांचा जन्म चिचुंडी पाटील नगर जिल्हा या ठिकाणी झाला। बरंच त्यांनी त्यांच्या काळामध्ये जगउद्धाराकरता प्रवचन कीर्तन बरेचसे त्यांचे चमत्कार असं चरित्र आहे त्यांचं आणि असं चरित्र सर्वांना माहीतच आहे। दगडाला टाळ्या वाजवा लावणे शिवाजी महाराजाला उपदेश करणे झाडाला नैवेद्य चारणे असं त्यांचं चरित्र आहे। म्हणून ते शिवकालीन संत आहेत आणि शिवकालीन संत असल्यामुळे तुकोबार आहे। शिवाजी महाराज आणि गणेशनाथ महाराज हे समकालीन संत आहेत आणि म्हणून या ठिकाणी हे जे चरित्र आहे हे चरित्र दंतकथा नसून महिपती महाराजांनी भक्ती विजयाच्या 55 अध्यायात या चरित्राचं वर्णन केलेलं आहे आणि म्हणून असे आघात या महात्म्याचं चरित्र आहे। आणि तसंच यांचा हस्तलिखित गाथा पण या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाला होता आणि त्या हस्तलिखित गाथ्याचंच रूपांतर या गाथ्यात झालेलं आहे। असं त्यांचं अल्पसं चरित्र आहे आणि त्यांचे हे अभंग आहेत। या अभंगाच्या गाथा पण बऱ्याचशा प्रत्येक छापलेल्या आहेत आणि त्या गाथा प्रत्येकाने घ्याव्या आणि दररोज त्या अभंगाचं चिंतन करावं ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे। पण या अभंगामध्ये गणेशनाथ महाराज मनाला उपदेश करतात जनाला उपदेश करतात। खरोखर हा अभंग अध्यात्माच्या दृष्टीने फार मोठा अवघड आहे आणि तसं जर पाहिलं तर संतांचं जे साहित्य असतं त्यांचं जे अभंग असतात त्याच्यामध्ये फार मोठं अध्यात्म असतं। त्याचा उलगडा करणं त्याचा अर्थ सांगणं हे आपल्याच्यानं शक्य नाही। पण जसं जमलं तसं थोड्या वेळात आपण या अभंगावर चिंतन करणार आहोत। या अभंगामध्ये गणेशनाथ महाराज मणी पाहे जन जनी नको मन
या परी साधन साध्यकारी असं सांगतात. तसं जर पाहिलं तर आपलं जे मन आहे हे मन परमार्थाला लावण्याकरता किंवा भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता, संतांची सेवा करण्याकरता, कीर्तन श्रवण करण्याकरता हे मन हे मुख्य आहे बरं का. तुकोबाराय म्हणतात, सकळ इंद्रिया मन हे प्रधान, ते करी ध्यान विठोबाचे, किंवा माझ्या मना लागो चाळा, पहावया विठ्ठल डोळा. मन हे प्रधान आहे बरं का. मन जसं सांगल तसं सर्व इंद्रिय त्या मनाच्या पाठीमागे जातात बरं का. मनोराजा एक देहपुरी, असे नांदूत त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, एवढी कृपा केली अमावरी का, असं तुकोबराय म्हणतात. म्हणून मन हे राजा आहे. आणि म्हणून आपणाला मंदिरात जायचं किंवा नाही, अभंग वाचायचे किंवा नाही, किंवा अध्यात्म पाहावं, अध्यात्म ऐकावं, हे सर्व कोण सांगतं तर हे मनच सांगतं. म्हणून हे मन हे मुख्य आहे. म्हणून सुरुवातीला या ठिकाणी गणेशनाथ महाराज मनाला उपदेश करतात. हे मन कसं आहे तर या मनाबद्दल स्वतः अर्जुन सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ही शंका करतात की हे मन इतकं चंचल आहे, इतकं चपळ आहे, हे आवरता सुद्धा आवरू शकत नाही, असा प्रश्न अर्जुनाने स्वतः भगवंताला केला. चंचलही मन कृष्णा भ्रमाती बरोबर दृढम असं म्हणलेलं आहे. हे मन चंचल आहे. मग हे चंचल आहे, किती चंचल आहे याचं वर्णन करायचं झालं तर दृष्टांत दिला गेला या ठिकाणी की एक माकड आहे, त्या माकडाला मदिरा पाजली, पुन्हा त्यामध्ये त्याच्या अंगात भूतसंचार झाला, आणि असं झाल्यानंतर ते माकड किती नाचत हे सांगता येत नाही, असं रूपक केलेलं आहे. तसं हे मन आहे. एका क्षणामध्ये आपण इथं जरी बसलो असलो तरी आपलं मन कुठे जाईल हे सांगता येत नाही बरं का. आणि म्हणून तरी संत महात्म्याने या मनाला आवरलं, या मनावर विजय मिळवला, मन हे ताब्यात ठेवलं. म्हणून तरी तुकोबाराय म्हणतात की आता पोटे धावे मन, तुमचे चरण देखील घ्या. हे मन आवरलं पाहिजे. आणि हे मन आवरण्याकरता अध्यात्माचंच आपण सहाय्य घेतलं पाहिजे. आणि याकरता संतांचं चरित्र वाचलं पाहिजे, संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे. आणि त्याचं श्रवण केल्यानंतर मगच हे मन या अध्यात्माकडे किंवा भगवान परमात्म्याकडे वळू शकतं. आणि म्हणून असं हे मन हे आवरामध्ये आपलं मन या ठिकाणी मनी पाहे जल असं गणेशनाथ महाराज म्हणतात की हे मन आपलं काय करतं, जल पाहतं, सर्व जगामध्ये वावरतं. आपण फिरत असताना, सर्व कार्य करत असताना आपलं मन हे सर्व जगामध्ये वावरतं. तुम्ही काहीच न करा, एका ठिकाणी बसा, मंदिरात बसा आणि ध्यानस्थ बसा. ध्यानस्थ बसल्यानंतर मन हे जर तुमच्या ताब्यात नसेल तर हे मन संपूर्ण जगामध्ये फिरू शकतं. आणि जगामध्ये फिरत असलं तरी गणेशनाथ महाराज म्हणतात की मनी पाहे जल, हे मन जल पाहतं. पण आपण काय केलं पाहिजे तर जनी नको मन, या जनामध्ये आपलं मन जाऊ न दिलं पाहिजे. आपल्या या मनाला या जगामध्ये जे व्यवहार चालू आहेत, जे व्यापार चालू आहेत, त्याच्याकडे आपलं मन जाऊ देऊ नये. आपलं मन हे आवरावं आणि हे मन भगवंताच्या पायात स्थिर करावं, संतांच्या सेवेला स्थिर करावं. आणि हे स्थिर करण्याकरता साधन जर काय असेल तर अभंगाची गाथा, ज्ञानेश्वरी, आणि हे वाचलं आणि याच्याकडे जरी पाहिलं तर हे मन आवरू शकतं. आणि म्हणून या ठिकाणी गणेशनाथ महाराज म्हणतात की मनी नको जग, हे आपलं मन जगामध्ये जाऊ देऊ नका, जगाच्या वाटेवर जाऊ देऊ नका. या जगाचा जर विचार केला तर हे जग फार विचित्र आहे, फार वाईट आहे. तसं जर पाहिलं तर तुकोबाराय म्हणतात की हे जग कसं आहे तर जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे कोणी नाही. हे जग कसं आहे तर आपण जर जगाला काहीतरी दिलं तर हे जग आपल्याला मानतं बरं का. तसं जर पाहिलं तर या जगामध्ये वावरत असताना मेन म्हणजे
पैसा, हा पैसा जर आपल्यापाशी भरपूर असेल तर जग आपल्याला मानतं बरं का. पैसा जर नसेल तर जग आपल्याला मानत नाही. आणि म्हणून एके ठिकाणी म्हणतात की पैसा तेरे तीन नाम, परशा, परशु और परशुराम. पैसा जर नसेल तर त्याला परशा म्हणतात, थोडाफार पैसा जो असेल तर परशु म्हणतात, आणि पैसा भरपूर असला की परशुराम म्हणतात. असा या पैसा आणि हे जग, या जगाबद्दल तर तुकाराम महाराजांनी एक अभंगच केलेला आहे. ऐसा हा लौकिक कदाला केलेला पतित पावना देवराया. या तुकोबाराचा अभंग फार मोठा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबारायांनी या जगाबद्दल बरंचसं विस्ताराने बोललेलं आहे. असं या अभंगामध्ये हे जग कसं आहे तर दोन कोंडी आहे. चांगलं वागलं तरीही नाव ठेवतं आणि वाईट वागलं तरीही नाव ठेवतं. म्हणून या जगामध्ये आपलं मन जाऊ देऊ नये, आपलं मन आपल्या ताब्यात ठेवावं. आणि म्हणून तरी तुकोबाराय म्हणतात की सकळ इंद्रिया मन हे प्रधान, ते करी ध्यान विठोबाचे. हे मन आवरलं पाहिजे आणि भगवंताच्या पायाला स्थिर केलं पाहिजे. आणि याच्याकरता मी आता सांगितलेलं साधन ते आपण केलं पाहिजे. म्हणूनच वैष्णव महाराज म्हणतात की मनी पाहिजे जन, जनी नको मन या परी साधन साध्य करीन. हे साधन जे कोणतं मी आता सांगितलं ते साधन तुम्ही साध्य केलं पाहिजे. ते साधन कोणतं आहे तर भगवंताचं नाम. भगवंताचं नाम रात्रंदिवस आपण आपल्या मुखाला घेतलं की मग हे मन आपण दुसरीकडे जाऊ शकत नाही. तुकोबाराय म्हणतात की माझ्या मनाला गोचळा पाहावाया विठ्ठल डोळा, किंवा मनात येते धाव घेई राहे विठोबाच्या पायी. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही घ्यावे डोळे सुख माझ्या विठोबाचे मुख. असं या मनाबद्दल हे मन एकदा आवरलं की सर्व इंद्रिय आवरता येतात. हे इंद्रिय मनाच्या पाठीमागे लागतात. म्हणून हे मन आवरावं आणि भगवंताच्या पायी स्थिर करावं. म्हणून या ठिकाणी वैष्णव महाराज म्हणतात की या परी साधन साध्य करे. मग हे जर साधन तुम्ही साध्य केल्यानंतर मग तिन्ही लोक पाही आपल्या माघारी, दृढ भयात्कारी नकोटी. तिन्ही लोकांमध्ये जे तीन लोक सांगितले आहेत या ठिकाणी, ते तिन्ही लोक हे आपलं मन आवरल्यानंतर, भगवंताची प्राप्ती करून घेतल्यानंतर मग त्याची स्थिती काय होते तर तिन्ही लोकांमधलं ज्ञान त्याला प्राप्त होतं. आणि तिन्ही लोकांची प्राप्ती त्याला, एकदा भगवंताची प्राप्ती झाली की तिन्ही लोकांची प्राप्ती होते. म्हणून तिन्ही लोक पाहिजे आपल्या मार्गाने, दृढ बाह्यात्कारी नको ठेवू. मग हे आपलं मन निश्चयानं आवडलं की बाहेर कुठं न जाऊ देता भगवंताच्या पायी स्थिर केलं की मग हे कुठं जाऊ शकत नाही. मग याच्याकरता काय केलं पाहिजे तर तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात की संत साधू जन सद्गुरूचे ध्यान. संत साधू, मी आता सांगितलं की संतांची सेवा, साधूची सेवा जर केली तर हे मन आवरू शकतं. मग हे आता सध्या या कलियुगामध्ये संत साधू हे भेटणं फार अवघड आहे बरं. या कलियुगामध्ये संतांचे साधूचे वेश घेऊन बरेचसे लोक फसवतात बरं का. म्हणून खरा संत ओळखणं फार कठीण आहे. संतांची भेट होणंच अवघड आहे. बहुअवघड आहे संत भेटी, परिजग जेटी करू नाही केली. संत भेट दुर्लभ आहे. एके ठिकाणी म्हणतात की चंद्रामृत सुकेसे वेल, असता जाता रवी धरवेल, बाहेर हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल का. आणि असे साधूची भेट होणं अवघड आहे. मालिकेमध्ये दोन अभंग आहेत. एका अभंग आहे तुकाराम महाराजाचा आणि दुसरा आहे एकनाथ महाराजाचा. एका अभंगामध्ये प्रश्न करतात की ऐसे कैसियानी भेटी तिथे साधू. हा फार मोठा विस्तार आहे, मूळ गाते वाचून पाहावा. त्याला उत्तर दिलं आहे की ऐसे ऐसियानी भेटी तिथे साधू, असं उत्तर दिलेलं आहे. मग असं हे साधूची भेट, संताची भेट फार दुर्लभ आहे, फार आवड आहे. ही भेट होण्याकरता त्यांची सेवाच घडली पाहिजे. आणि सेवा घडल्यानंतर सेवा करायची म्हणजेच काय करायचं. आता सध्या आपल्याला संत सद्गुरू गणेश महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानाचे राजे ज्ञानेश्वर महाराज यांची भेट होणं फार दुर्लभ आहे. मग यांची भेट घेण्याकरता काय करावं तर त्यांचं जे चरित्र आहे आणि त्यांनी जे
ग्रंथ संपदा लिहून ठेवलेली आहे. त्या संपदेची सेवा, ग्रंथाची सेवा म्हणजेच दररोज अभंग वाचणं, दररोज ज्ञानेश्वरी वाचणं, तुकोबारायांचे अभंग वाचणं, गणेशनाथ महाराज यांचे अभंग वाचणं. आणि नुसतं वाचायचं नाही तर त्या अभंगामध्ये अंतर्मुख होऊन त्या अभंगाचा अर्थ काय आणि त्या अभंगामध्ये काय बोध केलेला आहे आणि तो बोध पाहून त्याप्रमाणे आपलं दररोजचं नित्यनियमाचं वागणं, बोलणं, चालणं ही संत महात्म्याच्या उपदेशाप्रमाणे जर आपण वागलो, आपण चाललो तर त्यांची सेवा घडते. सेवा घडण्याकरता बरीचशी त्यांची सेवा घडण्याची म्हणलं तर म्हणून तर एके ठिकाणी म्हणलं की वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होया ज्ञानासी ऐसा वर त्या टिकेशी. तर ज्ञानेश्वर महाराजांचं कृपा करून घ्यायचं असलं तर ज्ञानेश्वरीच वाचली पाहिजे. गणेशनाथ महाराजांची कृपा करून घ्यायचं असलं तर गणेशनाथ महाराजांचे अभंगच वाचले पाहिजे, त्यांच्या गाथा रोज वाचला पाहिजे आणि त्या अभंगाप्रमाणे आपलं वर्तन केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी म्हणतात की संत साधू जन आणि सद्गुरूचे ध्यान करा म्हणतात. या गणेशनाथ महाराजांच्या गाथेमध्ये गणेशनाथ महाराजांनी संपूर्ण अभंगाचं जर आपण अवलोकन केलं तर सद्गुरूची सेवा, सद्गुरूचं जास्त महत्त्व या गणेशनाथ महाराजांनी गाथेमध्ये वर्णन केलेलं आहे. आता सद्गुरू म्हणजे कोण? तर सद्गुरू म्हणजे आता मी सांगितल्याप्रमाणे संत साधू भेट होणं अवघड आहे. सद्गुरूला शरण जायचं म्हणजेच गणेशनाथ महाराजांच्या अभंगाची गाथा किंवा सद्गुरू तुकोबारायांनंतर सद्गुरू कोण झाले तर स्वतः भगवंत झाले. बरं का, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव पैगुरू. तुकोबारायला त्यावेळेस गुरुची भेट होत नव्हती, त्यांच्या अंतःकरणात तळमळ होती की मला गुरु भेटेल का, गुरु भेटेल का. आणि गुरु कोण भेटेल असं चिंता लागल्यानंतर स्वतः भगवंतच गुरु झाले. आणि याचा फार मोठा विस्तार आहे गुरु परंपरेचा. पण आपल्याला गुरु म्हणजे सद्गुरू म्हणजेच भगवंत आणि त्याचं ध्यान आपण करावं आणि आंतरिक जीवन साठवावे. अंतःकरणामध्ये आपलं जीवन हे साठवावं, साठवून ठेवावं. आणि शेवटच्या चरण गणेशनाथ महाराज म्हणतात की गणेशनाथ म्हणे हृदयी पूर्ण भाव आपणा सहित देव अवघाय. की आपल्या हृदयामध्ये पूर्ण भाव ठेवला पाहिजे. बरं का, भाव तसं जर पाहिलं तर भगवंत प्राप्ती करता मुख्य वर्म हा भाव आहे. बरं का, आपला भाव असला पाहिजे. आपला भाव आपण गणेशनाथ महाराजांवर ठेवला, त्यांच्या समाधीवर ठेवला तर त्यांची आपल्याला प्राप्ती होते. म्हणून आपला भाव ठेवला पाहिजे. तसं जर पाहिलं तर तुकोबाराय म्हणतात की वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागवण लागणे तिथे ठाव, म्हणून संकटाकी शिव्या द्वैत भाव, तुका म्हणे हाची संधी मागे केला भाव. जर भगवंत प्राप्ती करण्याकरता मुख्य वर्म काय आहे तर तो भाव. हा भाव हा मुख्य आहे. म्हणून आपला भाव, आता सद्भाव या ठिकाणी म्हणलेला आहे. दृढ भाव, भावाचे बरेचसे प्रकार आहेत पण दृढ भाव आपला त्या भगवंताच्या चरणावर ठेवावा आणि हृदयी पूर्ण मग तो हृदयामध्ये असावा. भाव हा हृदयामधून असावा. तसं जर पाहिलं तर म्हणून तरी बऱ्याचशा संतांची आपल्याला या ठिकाणी दृष्टांत देता येतील की संत सावतामाळी यांनी भगवंताला हृदयामध्ये साठवलं होतं. बरं का, आणि म्हणून तरी त्यांचं वर्णन केलेलं आहे की धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता आणि साठविला जाता त्रैलोक्याचा, असं सावता महाराजांचं वर्णन केलेलं आहे. किंवा जनाबाई म्हणतात की धरीला पंढरीचा तूर, गळा बांधून या दूर, हृदयबंदी काना केला आत विठ्ठल कोंडला. हृदयामध्ये भगवंताला साठवावं लागतं आणि म्हणून हृदयी पूर्ण भाव असं गणेशनाथ महाराज म्हणतात. आणि आपणा सहित देव अवघाय, आपल्या हृदयामध्ये पूर्ण भाव असला की मग देवाची प्राप्ती होते. तसं या मनात गणेशनाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. मनाचं, जनाचं आणि आपल्या संपूर्ण जीवनाचं संपूर्ण वृत्तांत या अभंगामध्ये गणेशनाथ महाराजांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. आणि अशा प्रकारे या अभंगावर पहिली चिंतन सेवा ही माझ्याकडे आलेली आहे आणि ही चिंतन सेवा पूर्ण करीत आहे. त्या अगोदर आपल्या या त्रिशतोत्तरी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बरेचसे उपक्रम हाती घेतलेले आहेत आणि याचा प्रचार व्हावा याकरता
दोन ग्रुप काढलेले आहेत. एक गणेशनाथ भजनी मंडळ आणि दुसरा त्रिशोत्तरी अमृत महोत्सव असे दोन आहेत. पण हे व्हॉट्सअप ग्रुप काढले आहेत, पण यामध्ये बरेचसे लोक कोणी वाढदिवस टाकतं, कोणी काही टाकतं, कोणी काही टाकतं, शुभेच्छा टाकतं. हे टाकू नये म्हणून तिसरा एक ग्रुप निर्मिती केलेला आहे की गणेशनाथ महाराज भक्त असा एक ग्रुप केलेला आहे. आणि म्हणून या ग्रुपवर शक्यतो अभंगच टाकावी, अभंगावरची चिंतनच टाकावं, तेच ऐकावं अशी सर्वांना विनंती आहे. आणि एवढी थोडीशी अल्पशी सेवा या ठिकाणी गणेशनाथ महाराजाच्या गाथेच्या अभंगावर केलेली आहे. म्हणून ही सेवा मी गणेशनाथ महाराजाच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय.